भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कायम चुरस असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात स्थानिक राजकारणानं पुन्हा एकदा टोक गाठलंय। भाजपकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या संजय उर्फ बाळा भेगडे यांनी अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंविरोधात दंड थोपटलेत। मावळ विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार जर सुनील शेळके असतील तर भाजप महायुतीचा प्रचार करणार नाही आणि पाठिंबाही देणार नाही अशी टोकाची भूमिका बाळा भेगडेंनी घेतली आहे। मावळमध्ये नुकताच भाजप कार्यकर्त्यांचा एक मेळावा पार पडला। या मेळाव्यातच भेगडे यांच्या या भूमिकेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। गेली 25 वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या मावळमध्ये 2019 ला धक्कादायक निकाल लागला। एकेकाळी भाजपचेच कार्यकर्ते असलेल्या सुनील शेळकेंनी उमेदवारी न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात भाजप उमेदवाराचा म्हणजेच बाळा भेगडेंचा पराभव केला। हा पराभव पचवून भेगडेंनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात केली। पण 2023 ला राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार हा गट युतीत सहभागी झाल्यानं भेगडेंच्या मोर्चे बांधणीला खीळ बसली आहे। कारण सुनील शेळके हे अजित पवार गटात आल्यानं भेगडेंच्या उमेदवारीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। जर महायुतीच्या जागा वाटपात विद्यमान आमदारांची जागा त्याच पक्षाकडे राहणार असा जर का फॉर्म्युला फायनल झाला तर मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे भाजप नेते बाळा भेगडे यांची सध्या चांगलीच गोची झाली आहे। अशातच बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार जर सुनील शेळके असतील तर भाजप महायुतीचा प्रचार करणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे। यावरूनच सुनील शेळकेंनीही भेगडेंवर निशाणा साधलाय। भाजपचा कार्यकर्ता मेळावा होता की मळमळ मेळावा होता हे मला माहित नाही असंही शेळकेंनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही भेगडे यांनी सांगलीच्या विशाल पाटलांचं उदाहरण देत बंडखोरीचे संकेत दिले होते। त्यामुळे मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर भेगडे दुसरा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा सध्या स्थानिक पातळीवर रंगली आहे। मावळ तालुक्याचा इतिहास पाहिला तर 1957 ला मावळ विधानसभेतून रामभाऊ म्हाळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय। 1957 ते 2024 या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपचे आमदार जनतेनं निवडून दिलेले आहेत। संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा मतदारसंघ म्हणून मावळ तालुका ओळखला जातो। पण या निवडणुकीत युतीला बळी पडून भाजपने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली तर मावळात बाळा भेगडे आणि भाजप कार्यकर्ते काय भूमिका घेणार आणि पुन्हा एकदा शेळके विरुद्ध भेगडे सामना होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।